कीर्तनाचं आयोजन, कीर्तनाचं निमंत्रण या ठिकाणी मला देण्यात आलं, त्याबद्दल या ठिकाणी मी मामांच्या सर्व भक्तांचं मनापासून आभार मानते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत, बसलेलो आहोत, ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण हा गोड सोहळा आयोजित करत आहोत, त्या संतांचा, त्या देवाचा, त्या मामांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मामा यांनी जीवनामध्ये खूप मोठं कार्य समाजासाठी करून ठेवलेलं आहे. ते या ठिकाणी आले, त्यांनी या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला, अवतार घेतला, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. त्या मामांचा जन्म नेमका कसा झाला हे आपल्याला पाहायचं आहे. आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याकडे फार थोडासा वेळ राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी आतापर्यंत मामांचे मूळ पुरुष बाळाप्पा असं सांगत होते, पण मी मामांचं चरित्र नीट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मामांचे मूळ पुरुष म्हणजे देसाई आहे. तिथपासूनचा त्यांचा प्रवास आहे. देसाई पासून ते बाळाप्पांपर्यंत, आणि मग बाळाप्पाचा मुलगा मायाप्पा, आणि मग त्यानंतर मायाप्पा आणि सुंदराबाई हे दोघे आनंदाने सुखी संसार करत आहेत. पण त्या सुखी संसारामध्ये एक कमतरता आहे. आता संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती? त्या संसाराच्या वेलीला फूल नाही. आणि मी जाहीरपणे बोलू का, ज्या संसाराच्या वेलीला फूल नसतं त्या वेलीचा कधीच कधीच उपयोग नसतो. संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे. म्हणून माता सुंदराबाईंचा त्या आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाथाला नवस आहे, आणि हलसिद्ध नाथाला नवस केल्यानंतर, त्या महापुरुषाला नवस केल्यानंतर तो नवस फळाला आला. केलेला नवस त्याला फळ मिळालं. हलसिद्ध नाथाच्या आशीर्वादाने मायाप्पा आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा, ह्या 3 मुलांचा जन्म झाला. त्यापैकी जे मधवे दुसऱ्या नंबरचे आहेत ते मामा. मग मामांच्या बाबतीत जर आपण विचार केला, अगदी त्यांच्या जन्माचा जर आपण विचार केला तर मामांचा जन्म जर म्हणाल तर तो 3 ऑक्टोबर 1892 मध्ये मामांचा जन्म झालेला आहे. जन्म एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारचा दिवस, सोमवारचा दिवस 4 वाजून हा, ते बरं झालं तुम्ही सांगितलं मला, ते माझ्या पण लक्षात आलं. 4:23 अजून सांगू का, आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास. हे महापुरुष जे असतात ना, ते कोणाच्या पण पोटी जन्म घेत नाहीत. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. मामांनी माता सुंदराबाईंच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं.
कारण माता सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती. लक्षात ठेवा. तेवढी ती सात्विक होती, तेवढी ती वारकरी होती, तेवढी ती अधिकार संपन्न होती, तेवढी ती पुण्यवान होती. म्हणून तिच्या पोटी बाळप्पा म्हणजे मामांसारख्या महान संतांचा जन्म. लक्षात ठेवा. ह्या संताचा जन्म झाला. बघा, कमळ हे नेहमी चिखलातच उगवतं, बागेत उगवतं का? नाही नाही नाही, ते चिखलातच उगवतं. संतांचा जन्म हा देवाने घेतलेला जन्म आहे. बघा, संतांचे जे अवतार झालेले आहेत आतापर्यंत ते देवाने घेतलेले अवतार आहेत. जसा की मामांचा अवतार आपण कोणाचा समजतो? शिवशंभूंचा अवतार समजतो. जसं कमळ चिखलात उगवतं ना, तसं संत श्रीमंताच्या घरी जन्म घेत नाहीत, ते गरिबाच्या घरातच जन्म घेत असतात. मामांचा जन्म झाला आणि काय आनंदी आनंद, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. साखरपेढे वाटण्यात आले. हा हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात झाली. मामांचं जे जगणं होतं इतर पोरांसारखं नव्हतं. मी सांगितलंच आहे, तुम्हाला सांगतच असते. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नावे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जग माणसाच्या सारखे, संत नव्हती जग माणसाच्या सारखे. संत आणि मानव याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मामा हे इतर पोरांसारखे नव्हते. म्हणजे काय, त्यांचं लहानपण एकटेच कुठेतरी बसायचे, एकांतामध्ये बसायचे, इतर मुलांसारखं खेळायचे नाहीत, इतर मुलांसारखी हालचाल करायचे नाही, असे निवांत शांत बसून राहायचे. आणि शांत बसत असताना ते एकटेच बोलायचे. अडचण अशी आहे, पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती. पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती. आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात. रस्त्याने जाताना सुद्धा, रस्त्याने एकटे जाताना सुद्धा ते बडा करत जाऊ शकतात. याचा अर्थ असं नाही घ्यायचं की ते येडेच असतात. नीट थांबून बघत जा, कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. पूर्वीची माणसं ही एकटी बोलत नव्हती. मला सांगायचं काय, अडचण काय, मामा हे एकटेच बोलायचे. पण त्याला कारण होतं. काही कारण होतं. बाकीच्यांना वाटताना असं वाटायचं की मामा एकटे बोलतात, पण महाराज मामा एकटे बोलत नव्हते. त्यांच्या समोर जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा बसलेला असायचा. त्यांच्या समोर जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा बसलेला असायचा आणि मामा त्याच्या सोबत बोलत असायचे. पण अडचण काय होती, बघणाऱ्याला असं वाटायचं, कारण बघणाऱ्याला मामाच दिसत होते, देव दिसत नव्हता. त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, तेरे जावा तेरे जावा त्याची संत, त्याची संत,
ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेच संत तेच संत त्यांचा हे जे साक्षात विठ्ठलाशी बोलतात, ज्यांच्या काळजामध्ये विठ्ठल आहे, त्याला संत म्हणतात. म्हणून मामा साक्षात पांडुरंगाशी बोलायचे, पण लोकांना मामा दिसत होते, देव दिसत नव्हता. आणि म्हणून लोकांनी एक निष्कंठ काढला. कोणता निष्कंठ काढला? लोकांनी असा निष्कंठ काढला की बाळाप्पा येडाय. काय निष्कंठ काढला? बाळाप्पा येडाय. आणि एक सांगू, हा महाराष्ट्रच देहवेड्या माणसांनी उभा केलाय बरं का. येड्या माणसांनीच इतिहास घडवलाय, शहाण्या माणसांनी फक्त त्याचा अभ्यास केलाय. अजून सोपं करून बोलू का? अजून सोपं सांगू का तुम्हाला? आज हे जे काही संस्कृतीचं जे काही वाटोळं चाललंय, ते शिकलेल्या माणसामुळे चाललंय का अडाण्या माणसामुळे चाललंय? कुणामुळे चाललंय? नाही नाही, बूट घालून कोण जेवतं? शिकलेली माणसं का अडाणी माणसं? या अडाण्याला कळतं की नाही बाबा, पंक्तीमध्ये बसत असताना चप्पल बाजूला काढून बसलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का तुम्हाला? आमची अडाणी स्त्री असू द्या, अडाणी बाई, अडाणी स्त्री असू द्या, एखाद्याच्या श्रीमंताच्या घरी खुरपायला जाऊ द्या तिने, आणि खुरपायला जात असताना, खुरपत असताना तिच्या लक्षात आलं की मालक आलं, रानाचा मालक आलाय, प्रतिष्ठित माणूस आलाय. खुरपत असताना सुद्धा ती स्त्री आपल्या डोक्यावरती पदर घेते. खुरपत असताना सुद्धा, आता नका घेऊ नाही, मी जाहीरपणे तुम्हाला सांगते, आमची अडाणी बाई खुरपत असताना सुद्धा डोक्यावरती पदर घेते. आणि आमची शिकलेली पोरगी वरातीत चौकामध्ये नाचते. नाचते की नाही? नाही, तुम्हाला मी जाहीरपणे सगळं स्पष्ट बोलते बरं. जे शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला नेत असेल, त्या शिक्षणाचा आम्ही सदैव धिक्कार करतो. शिक्षण असं पाहिजे की ते तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला घेऊन नाही गेलं पाहिजे. आणि आणखी एक वाक्य ऐकून जा, जाहीरपणे मी तुम्हाला बोलते, एक वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या पोराला एवढाच शिकवा की त्याने लायकीचं बनावं. आपल्या पोराला एवढं नका शिकवू की त्याने तुम्हाला नालायक म्हणावं. त्याला एवढं शिकवा त्याने तुमच्या देवाला, तुमच्या धर्माला नावं नाही ठेवली पाहिजे. आणि मग हे असं असतं होय तेव्हा, आणि गाथा कधी पाण्यावर तरंगते कान, देह कधी सदैवत वैकुंठाला कधी जातं का माणूस? ते नाही. आमच्या गुरुवर्य अनिल महाराज पाटलांचं एक वाक्य आहे, नीट ऐका. देवादिकांची, संत महात्म्यांची चरित्र वाचत असताना, बघत असताना कातड्यांच्या डोळ्याचा उपयोग नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात, मग विश्वास बसतो. भक्तीचे डोळे. आणि म्हणून लोकांनी मला सांगायचंय काय, समाज ज्यांना येडं म्हणतो ना, तोच माणूस इतिहास घडवतो. आणि ज्या वेळेस
सगळे लोक मामांना येडं म्हणायला लागले. पण जेवढी लोक मामांना येडं म्हणायचे तेवढा एका माणसाचा, एका व्यक्तीचा जीव तरमाळायचा. कोणाचा? आईचा. आईला मात्र ते बरं वाटत नव्हतं. आईच्या जीवाला ते नव्हतं बरं वाटत माईबाप. आणि मी एक सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर लेकरू चांगलं जरी असलं तरी आई भरभरून प्रेम करते, आणि लेकरू वाईट जरी असलं तरी आई भरभरूनच प्रेम करते. त्या आईच्या जीवाला वाटायचं, त्या आईला काळजी वाटायची. लक्षात घ्या, एक मी स्पष्टपणे बोलते तुम्हाला, या जगात जी काही आंधळी पांगळी लंगडी माणसं आहेत, जी काही येडी माणसं आहेत, ती माणसं जिवंत आहेत याचं कारण एकच आहे, त्या प्रत्येकाला आई. यांना जर आई नसती ना तर ही माणसं जिवंतच राहू शकली नसती. लक्षात घ्या. कोणी जरी त्यांचा तिरस्कार केला तरी आई ते आपल्या लेकराचा कधीच तिरस्कार करत नाही. आणि म्हणून इथं येताना, मामांच्या दरबारामध्ये येताना एकदा तरी आईला विचारून येत जा की आई तू बरी का म्हणून. नाहीतर इथं आला मामांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि भंडारा लावला तरी काही भक्तीचा उपयोग नाही. जर घरी आई हसत असेल तर तुझ्या भक्तीचा उपयोग आहे. ज्यांचे आईबाप घरामध्ये दुःखी आहे आणि इथं येऊन किती मामा करून ओरडला आणि कितीही भंडारा लावला आणि घरी आईबाप दुःखी आहेत, मी खरं सांगते तुला कधीच मामा पावणार नाही, कधीच नाही. मला सांगायचंय काय, ती आई जी असते ना, आई, त्या आईच्या जीवाला बरं वाटत नव्हतं. जेव्हा मामांना लोक येडं म्हणायचे, आईला काळजी वाटायला लागली, आई रडायची, काळजी वाटायची, तिला वाईट वाटायचं की माझ्या लेकराने सुद्धा दुसऱ्या लेकरांसारखं जगावं, माझ्या लेकराने सुद्धा दुसऱ्या लेकरासारखं वागावं असं आईला वाटायचं. पण नाईलाज झाला आणि म्हणून गावातल्या त्या चंदूलाल शेठजीकडे मामांना चाकरीसाठी पाठव. आता तुम्हाला हा कथाभाग सगळ्यांना माहीत. आणि मग तिथं गेल्यानंतर त्याच जेवणाच्या थाळीमध्ये त्याच्याच आईला त्या शेठजीच्या त्याच्या बस्तीचं दर्शन झालं. आणि मग त्या ठिकाणावरून मामा निघून गेले. संत एका ठिकाणी कधी थांबत नसतात. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ कधी कोणाला विचारू नये. संत एका ठिकाणी थांबत नसतात, हे आपल्याला मानावंच लागेल. आणि मग मामा पुन्हा घरी आले. आणि मग आल्यानंतर घरच्यांनी काय केलं, त्यांना वाटलं मामांना भूत लागले. आणि मग घरच्यांनी देवऋषांना बोलाय सुरुवात केली. कोणाच्या पुढं? कोणाच्या? मामांच्या पुढं. आणि मग प्रत्येक देवऋषी येऊ लागले, मामांच्या समोर येऊन उभे राहिले. सहज साधा सोपा विचार करा, अगदी सरळ नजरेतून जर आपण पाहिलं तर या जगातला सगळ्यात मोठा देवऋषी म्हणजे संत बाळूमामा आहेत. महाराज या ठिकाणी तुम्ही रडत या, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे तुम्ही हसत माघारी गेल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढ्या आनंदाने आणि तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. मी बऱ्याचदा सांगत असते, जिथं चपला काढल्या तिथंच फुगिरी काढली पाहिजे. मी किती मोठा, मी किती श्रीमंत, मी सरपंच, मी अमुक, इथं तसलं काही चालत नाही. इथं कुणाच्या मोठ्यापणाला काडीचीही किंमत नाही. इथं येताना फक्त एवढंच म्हणायचं. काय म्हणायचं?
मामा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पापी आहे, मी पतित आहे, मी पतित आहे. आणि मामा या जगामध्ये तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही असं ज्या वेळेस तुम्ही म्हणाल ना, त्यावेळेस मामा तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्यावर कृपा पण करतील. लक्षात ठेवा. पण तेवढ्या भक्तिभावाने इथं आलं पाहिजे. भक्ती आणि परमार्थ माणसाला कळला पाहिजे. अगदी तोच नेम इकडं वारीत पण इकडं घरी नवरा आजारी आणि इकडं तुळस घेऊन सडकणी फिरते. घरी नवरा जर आजारी असेल आणि त्याची बायको जर का तुळस घेऊन पळत असेल सडकणी, तर देव पावल का? नाही ना पावणार. माणसाला भक्ती खरी कळली पाहिजे, परमार्थ खरा कळला पाहिजे आणि याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. लक्षात घ्या. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांची दुःख निवारण होतात. पण या ठिकाणी घरच्यांनी मात्र काय केलं? मामांनाच भूत लागलं म्हणून देवऋषी बोलवाय सुरुवात केली. शेवटी सगळ्या देवऋषांनी मायाप्पांना सुंदराबाईंना सांगून टाकलं की हे भूत आमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. आता पोरग जर ऐकत नसलं तर साध्या सोप्या भाषेत काय करतो आपण? पोरग जर ऐकत नसेल तर आपण काय करतो? नाही, म्हातारीला वाटत होतं लई अक्षदा पडल्यावर सुधरण तरी, पण त्या अक्षदाचा प्रभावच लय प्रचंड हो. जे लेकरू आई 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 करायचं ते लेकरू दरवाजात आई दिसली तरी तिला विचारत, आई ती कुठं आहे ग? आणि तसंच घडत गेलं. पण मामांच्या चरित्राचा जर विचार केला पूर्णपणे, आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण मी तुम्हाला थोडक्यात मी तुमच्या समोर मांडतीये. त्यांचीच भाची सत्यवा तिचं नाव, आणि सत्यवा सोबत मामांचा विवाह करण्याचा निर्णय झाला. सांगितलं होतं, मेवण्याचं म्हणा नाही तर सासऱ्याचं म्हणा, मेवणा असेल किंवा सासरा असेल, सांगितलं होतं माझ्याच मंडपातून तुझं मढ निघन, माझ्याच मंडपातून तुझं मढ निघन. पण माणसाने त्या हसण्यावरच घेतलो. आणि जसं का लग्न लागलं, धूमधडाक्यामध्ये लग्न लागलं, तसं सासऱ्याचं निधन झालं. सासऱ्याचं निधन झाल्यावर सासऱ्याने एक गोष्ट केली. मामांना जवळ बोलावलं, बाळाप्पांचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं, बाळू मला वचन दे, मला वचन दे की माझी मेंढरं, माझी लेकरं, माझा घरदार प्रपंच हे सगळं आता तुला इथून पुढं सांभाळावं लागेल. वचन दिलं. संत समजणं इतकं सोपं नाही बरं का. बघा, एका बाजूने जर विचार केला की ज्या वाणीमुळे सासऱ्याचं निधन झालं होतं त्याला बापाप्रमाणे शिक्षा दिली, चुकलं तर संत शिक्षा पण देतात. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ज्या वाणीमुळे सासऱ्याचा मृत्यू होतोय त्याचीच राहिलेली सगळी जी कर्म आहेत ती संत महात्मे स्वतः करायला तयार होतात. म्हणजे जर काही चुकलं तर संत बापाप्रमाणे शिक्षाही देतात, आणि जर माया आली तर संत महात्मे आपल्याला जवळही घेतात. म्हणून ते संत महात्मे आपले माईबाप आहेत. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप
रूपात तुम्ही सांगा माया बाप बाबा तुम्ही सांगा माया बाप बाबा तुम्ही सांगता माया बाप कृपावंत कायमी पतित कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान संत हे जगाचे माईबाप असतात आणि म्हणून त्या संतांचं वर्णन या अभंगामध्ये बाबांनो संतांच्या दर्शनामध्ये संतांच्या संगतीमध्ये काही ताकद असते. माझ्या मामांची जर रूप आपण बघितलं माझ्या मामांची रूप जर आपण बघितली तर मामांच्या रूपामध्ये साक्षात भगवंताचं चैतन्य आपल्याला दिसतं. एकदा तुम्ही शांत चित्ताने मन एकाग्र करून मामाकडे बघा. रुद्राचा अवतार थोर हो राहतो आदमापुरा उधळून भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा वही जाओ धन भेंड केलं पहिदाव बाळू मामा दान भेद केला रुद्राचा अवतार थोर हो राहतो आत्मापुरा उधळून भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा वही धन पिंड गेलं पहिलं बाळू मामाच्या नावानं टाइम झाला ना फुलं टाकायचा टाइम झाला असेल तर आपण टाकून घेऊ. 3 मिनिट आहे ठीक आहे. या ठिकाणी मामांचा जन्म होत असताना मामांचा जन्म कशा पद्धतीने झाला मामांनी जन्म घेतल्यानंतर मामांचं जीवन कसं होतं मामांचा जन्म कधी झाला कसा झाला हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. पण लक्षात घ्या आता मामांचा जो गजर आहे मामांच्या नामाचा जो गजर आहे तो आपण सर्वांनी एकदा प्रेमाने करायचा आहे आणि मग फुलं टाकायची आहे. नमो नमः 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 नमो 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 नमो
सागर कृपेची घागर सद्गुरु संता जय बाळू मामा दयेचा सागर कृपेची घागर मृगये बाळू मामाच्या नावानं सांग भलं सांग भलं सर्वांनी हात वर करायचे टाळी वाजवायचे आणि म्हणायचंय बाळू मामाच्या नावानं सांग भलं सांग भलं बाळू मामाच्या नावानं सांग भलं सांग भलं मुळे महाराजांच्या नावानं सांग भलं सांग भलं मुळे महाराजांच्या नावानं सांग भलं सांग भलं हलसिद्धनाथाच्या नावानं सांग भलं सांग भलं